students, welcome to this video. In this video for 9th standard science and technology part first. So in part first the chapter number first, that is laws of motion. Laws of motion म्हणजे काय? गतीचे नियम. So in this chapter we will discuss about the following topics, that is motion of an object म्हणजे वस्तूची गती, and second is a displacement and distance म्हणजे विस्थापन आणि अंतर. So the first topic, motion of an object. Motion of an object म्हणजे वस्तूची गती. Can you tell in which of the following example can you explain presence and absence of motion? So first example is the flight of a bird. Flight of a bird means पक्ष्यांचे उडणे. So here it is presence or absence of motion. इथे तुम्हाला मोशन दिसते आहे का? Yes, we see the presence of motion in flight of a bird. म्हणजे पक्षी उडत आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांना गती प्राप्त आहे हे आपल्याला दिसून येते आहे. बिकॉज दे चेंज देअर पोझिशन म्हणजे ते त्यांची जागा बदलत आहेत असं आपल्याला दिसतंय. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज अ लीव्स फ्लाइंग थ्रू एअर. म्हणजे लीव्स फ्लाइंग थ्रू एअर म्हणजे हवेतून उडणारा पालापाचोळा. सो हिअर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ मोशन. तुम्हाला पानं हवेमध्ये उडताना दिसत आहे का? येस, वी सी द मोशन इन लीव्स फ्लाइंग थ्रू एअर. म्हणजे आपल्याला इथे पानं हवेमध्ये उडताना दिसत आहेत म्हणजे इथे मोशन आहे. दॅट इज द प्रेझेन्स ऑफ मोशन. सो इन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे काय? थांबलेली रेल्वे गाडी. हिअर इज अ प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ मोशन. मग यामध्ये तुम्हाला मोशन दिसते आहे का? नो, वी कॅनॉट सी द मोशन इन ट्रेन बिकॉज ट्रेन डज नॉट चेंज देअर पोझिशन. इथं रेल्वेगाडी थांबलेली आहे, तिला गती प्राप्त झालेली नाही म्हणजे तिने तिची जागा सोडलेली नाही, ती थांबलेली आहे. सो इट इज ॲब्सेन्स ऑफ मोशन. देन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. म्हणजे डोंगरावरती स्थिर असलेला दगड. स्थिर म्हणजे काय? थांबलेला. स्थिर आहे तो, त्याला हालचाल नाही आहे. सो हिअर इट इज अ प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ मोशन. मग तुम्हाला इथे मोशन आहे की नाही हे समजेल का? नो, वी कॅनॉट सी द मोशन इन अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. म्हणजे इथे आपल्याला डोंगरावरती जो दगड स्थिर आहे त्याला गती प्राप्त झालेली दिसत नाही. सो इट इज अ ॲब्सेन्स ऑफ मोशन. सो वी सी all these examples, then what is meant by motion? मग या एक्झाम्पलवरून आपल्याला मोशन म्हणजे काय हे सांगता येऊ शकते का? येस. सो व्हॉट इज मीन बाय मोशन? इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स देन इट इज सेड टू बी अ मोशन. अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. बघा इथे रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स हे आलेलं आहे. म्हणजे एखादी वस्तूने जर तिची जागा बदलली सभोवतालच्या परिस्थितीनुसार तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. आणि ती गतिमान नसेल तर आपण म्हणू शकतो ती गतिमान नाही आहे. पण विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स याचा अर्थ काय होतो? याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही ट्रेनमधून बाहेर बघता आहेत. तुम्हाला बाहेरचे झाडं किंवा डोंगर असतील, पर्वत असतील ते तुम्हाला मागे जाताना दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला काय रिस्पेक्ट होतो की झाडं हे गतिमान आहेत असा तुम्हाला भास होतो तुमच्या दृष्टीने. आणि समजा त्याच वेळी एखादा मनुष्य ट्रेनच्या बाहेर उभा असेल, त्याच्या दृष्टीने ट्रेन ही गतिमान आहे असं त्याला वाटतं.
पण तुमच्या दृष्टीने ट्रेन गतिमान आहे का? नाही. तुमच्या दृष्टीने बाहेरची झाडं किंवा पर्वत असतील ते गतिमान तुम्हाला दिसतात. दॅट इज द with respect to its surroundings. That is the motion. Topic is displacement and distance. So let's try this. The following examples, that is the point A and point B. So measure the distance between point A and B in different ways. So these ways. So this is the actual distance covered by point A to B. So that is the distance. Then now measure the distance between along the dotted line, that is this line A to B. So which distance is correct? So this distance is correct because this dotted line distance is minimum distance, so it is called the displacement. Displacement means the minimum distance from starting point to finishing point. So A is the starting point and B is the finishing point. So distance means the actual distance. So this distance, actual distance covered by an object, that is the distance, and minimum distance from starting point to finishing point. This distance is called as the displacement. So another example of this displacement and distance. So think about it. So this is the Sheetal's and Prashant house. This is the Sangeeta's house and this is the school. Sheetal first went to her friend Sangeeta's house on her way to school. So Sheetal and Sangeeta's house, the distance between these two, that is 500 meter, and Sangeeta's house to school, that is the distance between 1200 meter. So total distance 500 plus 1200 meter, that is 700 meter. So this is the actual length covered by the Sheetal. Then Prashant went straight from home to school. Both are walking same distance. So who will take less time to reach the school? म्हणजे शीतल आणि प्रशांत हे सारख्याच स्पीडने शाळेला निघाले. फक्त शीतलने काय केलं, संगीताकडे गेली आणि तिथून मग ती स्कूलला गेली. मग शीतल आणि संगीताच्या हाऊसमध्ये किती डिस्टन्स होतं? 500 मीटर. आणि इथून तर स्कूलपर्यंत किती अंतर होतं? 1200 मीटर. मग दोन्ही डिस्टन्स किती झाले? 1700 मीटर. त्याच स्पीडने प्रशांत काय झाला? स्ट्रेट गेला होमपासनं तर स्कूलपर्यंत. सो द डिस्टन्स इज 1300 meter. So it is the minimum distance. So it is called the displacement. And this distance is called as the distance. That is length is called as the distance. So what is meant by the displacement and distance? So this is the displacement means shortest distance from starting point to finishing point, and distance means total path covered, that is called the distance. Then definition of distance and displacement. So distance is the length of the actual path traveled by an object in motion while going from
one point to another. And what is meant by displacement? Displacement is the minimum distance between the starting and finishing points. That is the displacement. So use your brain power. So every morning Swarali walks round the edge of circular field having radius of 100 meter. If she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? आता बघा ह्या उदाहरणामध्ये स्वराली एक सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार मैदान आहे, त्या वर्तुळाकार मैदानाला रोज राऊंड मारते. म्हणजे आता हे वर्तुळाकार मैदान आहे, ह्या वर्तुळाकार मैदानाला ती रोज फेऱ्या मारते. इफ सी स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए, ती हा ए पॉइंट आहे, ह्या ए पॉइंटपासनं ती स्टार्ट करते आणि टेक्स वन राऊंड, म्हणजे तिचा हा काय होतो, एक फेरी तिची पूर्ण होते. मग त्यांनी विचारलं आहे हाऊ मच डिस्टन्स हॅज सी वॉक्ड, म्हणजे ती किती अंतर चालते, अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट, तिची डिस्प्लेसमेंट काय आहे. आता हे वर्तुळाकार मैदान असल्यामुळे त्याची रेडियस दिलेली आहे, 100 मीटर. सो याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता हा ए पॉईंट दिलेला आहे, स्टार्ट पॉईंट ए दिलेला आहे. आता ए पासनं ती फेरी मारायला सुरुवात करते, म्हणजे तिची इथपर्यंत एक फेरी पूर्ण होते. मग याच्यावरून आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता हा झाला वर्तुळाकार असल्यामुळे सर्कम्फरन्स म्हणजेच 2πr. आर दिलेला आहे आपल्याला, आर मीन्स रेडियस, म्हणजे ती दिली आपल्याला 100 मीटर. सो डिस्टन्स इज इक्वल टू 2πr. सो इज इक्वल टू 2π and r means 100. So 100 into 2 that is 200 pi. So पायची व्हॅल्यू इथे पुट करून आपण डिस्टन्स काढू शकतो. देन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. आता बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपण व्याख्येमध्ये काय बघितलं होतं की मिनिमम डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट किंवा मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट. सो हिअर इट इज ए इज स्टार्टिंग पॉईंट अँड ऑल्सो फिनिशिंग पॉईंट इज ए. म्हणजे इथे ए हा स्टार्टिंग पॉईंट पण आहे आणि फिनिशिंग पॉईंट पण आहे. म्हणजे ती इथून स्टार्ट करते फेरी मारायला, परत कुठे येते, ती एपर्यंतच येते. म्हणजे तिचा स्टार्टिंग पॉईंट हा ए आहे आणि फिनिशिंग पॉईंट पण हा काय आहे, ए आहे. मग इथं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे तिचं. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. म्हणजे त्याच्यामधलं अंतर आपण काउंट करू शकत नाही, कारण मिनिमम डिस्टन्स आपल्याला पाहिजे. तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट, पण इथे स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हा एकच आहे, म्हणून याचं डिस्प्लेसमेंट काय झालं, 0. देन अनदर एक्झाम्पल एक्सप्लेन. सो सी दिस एक्झाम्पल. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी. आता ही एक कार आहे आणि हा पॉईंट पी आहे. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट. सो दिस कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू. म्हणजे पी पासनं ती कुठे येते, क्यूपर्यंत येते. अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी. म्हणजे ती इथं एक राऊंड मारते, क्यूपासनं परत ती कुठे रिटर्न होते, पीपर्यंत रिटर्न होते. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. आता तिचं अंतर किती आहे आणि तिचं डिस्प्लेसमेंट किती झालं हे आपल्याला काढायचं आहे. सपोज द लेंथ ऑफ दिस 360 मीटर. 360 मीटर 360 मीटर पी आणि क्यूमधलं अंतर आहे असं आपण समजू.
मग आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. सो द स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू क्यू हे झालं 360 मीटर अँड अगेन देन रिटर्न्स इट क्यू पॉईंट टू पी पॉईंट म्हणजे 2 × 360 मीटर इज इक्वल टू 720 मीटर. म्हणजे यामधलं डिस्टन्स किती झालं 720 मीटर. दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार. Then what is the displacement? So here P is the starting point and P is again the finishing point. बघा कसं कार P पासनं Q पर्यंत येते आणि परत Q पासनं कुठं रिटर्न होते P पर्यंत होते. म्हणजे P हा काय झाला स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट. तर आपले डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट. पण इथे स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हा एकच आहे. सो द डिस्प्लेसमेंट इज 0. म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट काय झालं 0 झालं. सो even if the displacement of an object is 0, the actual distance traversed by it may not be 0. म्हणजेच एखाद्या वस्तूचं विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसू शकते. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स.